एकनाथ शिंदे राज्यामध्ये लवकरच ऑपरेशन टायगर राबवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवारी रात्री जी काही बैठक पार पडली त्यात शिंदेंनी ठाकरेंच्या काही खासदारांना बैठकीतनं संपर्क केल्याची माहिती मिळाली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या साताऱ्याच्या दरेगावात मुक्कामी आहेत। खोट्या बातम्या कशा दिल्या जातात म्हणजे अजून बातमी पूर्ण बातमी नाही। मला अनिल देसाईंनी ती बातमी पाठवली। मला आश्चर्य वाटलं की कुठेतरी बैठक झाली, त्या बैठकीला 6 जण हजर होते, बाकी 2 जण कुठे व्हिडिओ कॉलवर बोलले। माझं सगळे मोबाईल देतो तुम्हाला माझे। त्यात एका जरी ठिकाणी त्यांचा कोणाचा कॉल आला किंवा मी बोललो तर जी शिक्षा द्याल ती हजर घेईन मी। हे सांगून केलं जाणार नाही। ऐन वेळेला एकनाथ शिंदे साहेब निर्णय घेतील त्यावेळेस आपल्याला कळेल। कोणतंही ऑपरेशन करताना त्याचा बँडबाजा वाजवून कसं करत नसतात। आमदार आहेत, खासदार आहेत, पदाधिकारी आहेत, हे सर्व आता रोजच्या रोज एकनाथ शिंदे साहेबांकडे येत असतात, रोज त्यांना सांगत असतात। परंतु योग्य वेळेत निर्णय घेणे ही एकनाथ शिंदेची ख्याती आहे। म्हणून तुम्हाला या महिन्याभरामध्ये हे ऑपरेशन टायगर आहे की आणखीन काय आहे तुम्हाला महिन्याभरामध्ये कळेल। बरं, हे नेमकं कोणत्या टप्प्यात चालू आहे आता? हे सर्व शेवटच्या टप्प्यातच आहेत। म्हणून आता तुम्ही जास्त तुम्हाला वाट पाहावं लागणार नाही। लवकरच याच्याबद्दलचं तुम्हाला जो स्फोट ज्याला म्हणता येईल तो उभाटामध्ये झालेला तुम्हाला दिसेल। ऑपरेशन जे असतं की नाही हे एकदाच केलं जातं। वारंवार एखाद्या शरीराचं जे ऑपरेशन करतात असं म्हणतात तेव्हा ते डेड बॉडीचं ऑपरेशन असतं। ती डेड बॉडी नेतात ना, आणि डेड बॉडी सध्या त्यांच्या पक्षाची देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे। खरं म्हणजे त्या ऑपरेशन सध्या जे सुरू आहे ते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या पक्षाचं करतायत। शिवसेनेचे खासदार 9 खासदार हे एकजुटीनं एकत्रित आहेत।